आपल्या सर्वांचे लाडके भाऊ, आपल्या सर्वांचे नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय संजयजी सिरसाट साहेब, आपल्या छत्रपती संभाजीनगरचे खासदार आदरणीय संदीपानजी भुमरे साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार आदरणीय बोरनारे सर, आदरणीय प्रदीपजी जयस्वाल सर, आदरणीय उपस्थित सर्वच पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व जिल्ह्यातून आलेले आपले सर्व गटप्रमुख साहेब, आत्ताच आपल्या मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमुळे आपले सर्वच आमदार, सर्वच खासदार, सर्वच मंत्री, तुम्ही जे आदेश आम्हाला सगळ्यांना दिले होते त्या आदेशाप्रमाणे आम्ही सर्वजण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आमच्या मार्फत जी मदत त्या ठिकाणी शेतकऱ्यांना करता आली ती मदत साहेब आपल्या आदेशानुसार आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी केली आणि शेतकऱ्यांना एक दिलासा देण्याचं काम आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी केलं। साहेब, माझ्या तालुक्यामध्ये परिस्थिती अशी होती की जिथे ट्रॅक्टर जाऊ शकत नव्हतं तिथे आदरणीय पालकमंत्री आले, जिथे बैलगाडी जाऊ शकत नव्हती तिथे आदरणीय भुमरे साहेब आले। म्हणजे असं तुमच्या आदेशाचं काटेकोर पालन आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी केलं आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत केली। आम्ही शासनाने तर मदत केलीच, तुमच्या शब्दाला आम्ही सगळेजण, तुम्ही जो आदेश दिला होता त्या आदेशाला जाऊन आम्ही सगळ्यांनी काम केलंच। परंतु साहेब, मी माझ्या तालुक्याबद्दल या ठिकाणी आपल्याला सांगेल की प्रशासनाने सुद्धा साहेब तालुक्यात माझ्या खूप चांगलं काम केलं। माझे तहसीलदार असतील, माझे SDM असतील, माझे BDO असतील, कारण ह्या लोकांचं सुद्धा चांगलं काम केल्याच्या नंतर आपल्या सगळ्यांसमोर कौतुक झालं पाहिजे म्हणून आपल्याला सांगते साहेब की माझ्या सर्व प्रशासनाच्या लोकांनी सुद्धा या ठिकाणी खूप चांगलं काम केलं। आता विषय जो दुसरा येतो तो म्हणजे आता येणाऱ्या निवडणुकीचा। तर येणारी जी ही निवडणूक आहे साहेब, आपण लोकसभा जिंकलो, विधानसभा जिंकलो आणि विधानसभा लोकसभा जिंकत असताना मी किती जरी म्हटलं की मी खूप लोकांमध्ये फिरत होते, खूप दौरे करत होते, सगळ्यांमध्ये मिसळत होते, सगळ्यांकडे जात होते, परंतु साहेब आज माझ्या पाठीमागे जर तुमचा चेहरा नसता तर मी आमदार झाले नसते। हे सत्यता या ठिकाणी आहे साहेब, कारण तुमचा चेहरा आमच्या पाठीमागे असल्यामुळे साहेब जेव्हा मी गावामध्ये प्रचार करायला जायची तेव्हा मला म्हाताऱ्या बायका विचारायच्या की तू कोणाची उमेदवार आहे, तू माझ्या लाडक्या भावाची उमेदवार आहे का, तू शिंदे साहेबांची उमेदवार आहे का, असं विचारल्याच्या नंतर ती बाई म्हातारी बाई माझ्या तोंडावरून हात फिरवायची। म्हणजे सांगायचं तात्पर्य साहेब एवढंच आहे की आज हे महायुतीचं सरकार जरी आलं असेल तर त्याच्यासाठी फक्त आणि फक्त तर कुणामुळे हे महायुतीचं सरकार या ठिकाणी आलं असेल तर फक्त साहेब आपल्यामुळे हे महायुतीचं सरकार आलं। माझ्या निवडणुकीमध्ये साहेब माझी तर फार गोची होती, कारण वडील भारतीय जनता पार्टीचे आणि मी शिवसेनेची, त्याच्यामुळे माझ्यावर अनेक टीका त्या ठिकाणी व्हायच्या। परंतु साहेब मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छिते की आता माझ्या वडिलांनी मला आपल्याला दत्तक देऊन टाकलेलं आहे आणि मला पूर्णपणे सांभाळायची जबाबदारी साहेब आपल्यावर या ठिकाणी दिलेली आहे आणि जी त्यांनी ती जबाबदारी आपल्यावर दिली आणि मतंग सांभाळण्याची जबाबदारी साहेब तुम्ही माझ्यावरती या ठिकाणी दिलेली आहे। मी आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छिते की आता ह्या ज्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका या ठिकाणी लागलेल्या आहेत, ही लोक जवळपास 12 वाजेपासून साहेब आज तुमची वाट बघतायत। 12 वाजेपासून ही सगळी लोक या ठिकाणी बसलेले आहे। याचं कारण आपण जर 12 वाजेपासून तर 4 वाजेपर्यंत या ठिकाणी बसत असाल तर याचं एकच कारण आहे की निवडणूक लढवण्यासाठी तुम्ही सगळे जण या ठिकाणी सज्ज झालेले आहात आणि फक्त साहेबांची आपण सगळेजण या ठिकाणी वाट बघतात। त्याच्यामुळे साहेब मी फक्त माझ्या तालुक्यापुरतं या ठिकाणी आपल्याला सांगेल की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये माझ्या कन्नड तालुक्यात सगळे या प्रमुख, आमच्या भरत भाऊ असतील जिल्हा प्रमुख, आम्ही सगळ्यांनी मिळून सगळ्यांना निरोप देऊन या ठिकाणी आमच्या लोक या ठिकाणी आलेले आहोत। मी माझे आणि सामान्य लोक सुद्धा सगळ्या निवडणुकीसाठी सज्ज आहात। युती करायची की करायची हे आदेश आपण सगळेजण, आपण साहेब या ठिकाणी आम्हाला
आहोत देणार आहेत आणि आम्ही त्या आदेश पालन करू आपल्याला देते एक स्वराज्यावरती भगवा झेंडा या ठिकाणी फडकणार आहे असं मी आपल्याला शब्द देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी विनंती करतो पैठण तालुक्याचे सन्माननीय आमदार